आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। शिवा ओकेस ना? शिवा लक्ष कुठे? हाँ ओकेस ना? हाँ ठीक आहे मी। शिवा आपल्याला जे वाटतं ना ते त्यांना लगेच खरं वाटेल असं नाहीये। आता आपण त्यांना फोन बद्दल सांगितलंय ना, शोधतील ते, सापडलं तर सांगतील आपल्याला। आपल्याला बरं वाटावं म्हणून त्यांनी सांगितलं फक्त, बाकी काही करणार नाही आहेत ते। शिवा असं नसतं ग, त्यांनाही वरती उत्तरं द्यावी लागतात आणि ते आपल्याला इग्नोर नाही करणार, शक्यच नाही आहे। हे बघ आत्ता आपण तिथे जाऊन तो फोन शोधणं किती धोकादायक आहे माहितीये तुला? आणि प्लस तिथे समजा पोलीस आले तर ते काय म्हणतील, आम्ही कशाला आहे? मग तू शांत हो, शांत हो, काही काळजी नको करू। चल आता आपण घरी जाऊया, मी तुला घरी सोडतो आणि मग ऑफिसला जातो। ऐक ना आशू, मला वस्तीत सोडणार आहे, म्हणजे आई आणि आजीला पण भेटले नाही बरेच दिवसात, तर त्यांना भेटते आणि मग जाते घरी। बरं ठीक आहे जा, पण फक्त आई आणि आजीलाच भेटा, दुसरं काही करू नको। हो खरीच? तुला लक्षात आहे ना आपण घरी खोटं बोलून बाहेर पडलो? हो या, मी काळजी घेईन। हा काळजी घे। चला बाय बाय। चलो इथेच कुठेतरी असेल यार, रॉकीच्या हातून असं कुठे पडू शकतो? नीट शोधला ना तर मिळेल। शोध ना यार शिवा लवकर। इथे काय करते? काय शोधायला आली असेल? शिवा आता तुझं सोशल मीडियावरती हसू होणार, अख्खं जग तुला वेडी म्हणणार। हिरोगिरी करणाऱ्या शिवाला लागलं वेड। काय कॅप्शन आहे, वा वा वा। ताई ताई, काय ग, काय झालं? ताई अगं हे बघ, शिवाचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय बघ। काय? आहो आहो, काय ग आई, काय झालं? काय झालं? अति होते आता शिवाचं। मी तर तुम्हाला आधीपासूनच सांगत होते। कीर्ती काय चाललंय हिचं? हा व्हायरल होतोय हा व्हिडिओ, काय शोधते ही? कळतच नाही शिवा इथे पोहोचली कशी?
मी काय करते ती? आशुशी खोटं बोलून गेलीये, सरळ सरळ दिसतं. ताई अगं शिवाचं हे वागणं बरोबर नाहीये ग. तू काल तिला इतकं बोललीस पण तरीही तिला हवंय तेच ती करते. आणि मुळात आपलं इतकं नुकसान झालंय आणि अजून तिला हे सगळे उपद्व्याप कशाला हवे आहेत? बरं, आणि तो व्हिडिओ व्हायरल होते ती गोष्ट वेगळी. म्हणजे पसरतोय का? हो. अगं बाई, आता आपल्या चांगल्या पोरीबद्दल उगाच लोक काय बाई बोलतील. शिवानं उगाच सगळ्यांचा विचार करते. शांताबाई सगळ्यांचा नाही हा. शिवा फक्त स्वतःचा विचार करते. ताई काय गरज होती हे सगळं करायची? नाहीतर काय, जसं काही दुःख फक्त हिला एकटीलाच झालं. त्रास सगळ्यांनाच होतोय ना. बरं, संपदाचा थोडा पण विचार करत नाहीये. कीर्ती, ह्या पुढे मी तिचं अजिबात ऐकणार नाही. हे बघ सीता, ती आली की आपण तिची बोलू, समजून घेऊ, असं काहीही होणार नाही. आता यापुढे शिवा घराबाहेर पाऊल ठेवणार नाही. बस झालं, तेवढं खूप झालं. या आले, या या. आई हे बघ तू आशू? तो तू पण तिकडे होतास? नाही, मी नव्हतो गेलो, शिवा होती. एक शब्द बोलणार नाहीस तू आता. अगं गप्प बस. हे काय आहे शिवा? हा, काय चाललंय हे? अगं अख्खं जग बघतंय, वेडी म्हणते तुला. मी ते रॉकीचा फोन शोधायला गेले होते. काय? भाऊ अहो, रॉकीचा फोन सापडत नाहीये. त्या फोन मध्ये काहीतरी पुरावा असू शकतो म्हणून शिवा गेली होती तिथे फोन शोधायला. आणि मग तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही गेलात? नाही भाऊ, गेलो होतो. पण पोलीस सरळ सरळ तोंडावर नाही म्हटले. आशू अरे तू तिची बाजू घेऊ नकोस. घरात काय चाललंय आणि तुम्ही दोघं काय करताय? मुळात तुम्ही खोटं बोलून बाहेर पडलातच का? आणि काय ग शिवा, तुझ्या जीवाला धोका आहे ना? मग त्याच ठिकाणी जायची काही गरज होती का? कळत नाहीये का तुला? का अंत बघतेस आम्हा सगळ्यांचा? आई आई हे बघ, तू चिडू नको, शांत हो, ऐकून घे माझं. हे बघ, मी शिवाशी बोललोय. तिला तिची चूक कळली आहे. तिला फक्त पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर ते नाही म्हटले शोधायला, म्हणून तिला असं वाटलं की आपण जावं, आपण बघावं. दॅट्स इट. पण तिला तिची चूक कळली आहे. ती अगं तिला माफ कर यार. आई असं काय करतेस तू?